श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपल्या सगळ्यासाठीच एक स्वर्ण संधी आली आहे. स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या चरणी निस्वार्थ सेवा अर्पण करण्याची संधी. गुरुपौर्णिमा म्हणजे फूल वाहणे नाही, ती एक संकल्पनाची सुरुवात आहे. ही तयारी आपण आजपासूनच चालू करणार आहोत. स्वामी समर्थांची एकदम आवडती सेवा आपण आता करणार आहोत. आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 7 दिवसाची पारायण करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की गुरुपौर्णिमा तर खूपच लांब आहे. खूप लांब नाही, म्हणजे 20-22 दिवसावर आहे. पण मी व्हिडिओ इतक्या लवकर का टाकत आहे, कारण की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. मी जर 7च दिवस अगोदर व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचला तर, म्हणून हा व्हिडिओ मी लवकर टाकत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून घ्या, कारण की आजचं जो आपण पारायण करणार आहोत ना, त्याला या गुरुपौर्णिमेमध्ये खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे पारायण नक्की 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 करा आणि आपल्या स्वामी भक्तांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुपौर्णिमेला नक्की काय करायचं माहिती नाही. कसे नियम पाळायचे, गुरुपौर्णिमा कशी करायची, कोणत्या मंत्राचा जप करायचा, त्याचं आचरण कसं करायचं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या पारायणामुळे आपले जीवन शुद्ध होणार आहे. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की या पारायणाची मांडणी कशी करायची. तर सर्वात पहिलं आपल्याला जिथे मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून झाडून घ्यायची आहे. त्याच्यावरती एक चौरंग नसेल तर तुम्ही पाट देखील ठेवू शकता. त्या चौरंगाखाली एक स्वास्तिक काढायचं, त्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि चौरंगावर लाल कपडा टाकून त्यावर आपल्याला महाराजाचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून ठेवायचा. मूर्ती असेल तर पाण्याने स्वच्छ धुवून ठेवा. चौरंगावर मूर्ती ठेवणार असाल, फोटो ठेवणार असाल, त्याला फक्त अष्टगंध लावा, हळदी कुंकू लावायचा नाही. त्यानंतर स्वामींच्या फोटोला फुलांचा हार घाला. तुमच्याकडे घंटी असेल तर तुमच्या डाव्या हाताला ती घंटी ठेवा. शंख असेल तर शंख उजव्या हाताला ठेवा. तुमची जपाची माळ देखील तिथे ठेवा. एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा. छोट्या वाटीत प्रसाद म्हणून साखर, शिरा, कोणताही गोड पदार्थ तुम्ही तिथे ठेवू शकता. त्याचबरोबर जे फळ असेल ते फळ तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. त्याचबरोबर नारळ देखील आपल्याला तिथे ठेवायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला चौरंगावर ठेवायचा आहे. त्यानंतर रांगोळी काढा चौरंगाभोवती, त्याच्यावरती हळदी कुंकू लावा, वाहा. त्यानंतर श्रीफळाला देखील हळदी कुंकू वाहा. साखरेच्या वाटीमध्ये तुळशी पत्र ठेवायला विसरू नका. त्यानंतर दिवा धूप लावून घ्या. आता ही झाली आपली पूजेची मांडणी. पण आता नियम कोणते हे मी तुम्हाला सांगते. तर स्वामी चरित्र सारामृताचे 2 प्रकारे अध्याय केले जातात, पारायण केलं जातं. पण आपल्याला एकाच दिवशी अख्खं एक पारायण करायचं आहे. कोणी कोणी 1 दिवस 3 अध्याय करतं, असं करायचं नाहीये. हे 7 दिवसाचं पारायण तुम्हाला रोज पूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत. असं हे पारायण करायचं आहे आणि हे लगातार 7 दिवस करायचं आहे. हे पारायण केव्हा पण दिवसात करू शकता. फक्त 12 ते 1 या टायमिंग मध्ये आपल्याला कोणतीच सेवा करायची नसते. त्यामुळे तुम्ही पारायण देखील या वेळेत करू नका. स्वामींचं पारायण झाल्यावर रोज आरती करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फुलं काढून घ्यायचे आहेत. दुसरी नवीन ताजी फुलं अर्पण करायची आहेत. प्रसाद रोज सगळ्यांना खायला द्यायचा आहे आपली पूजा झाल्यानंतर. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. रोज नवीन पाणी घ्यायचं आहे, रोज नवीन फुलं व्हायची आहेत आणि रोज नवीन प्रसाद ठेवायचा आहे. ही पूजा 7 दिवस तुम्हाला तशीच ठेवायची आहे. फक्त पाणी, फुलं आणि प्रसाद एवढंच बदलायचं आहे. पूजा करण्या अगोदर तुम्हाला रोज स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं आहे 1 वेळा आणि 1 माळी जप देखील करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र इतक्या मनापासून पुकारा की तो आवाज स्वामीपर्यंत पोहोचला पाहिजे. तुमचं मन दुर्लक्ष होऊ नये, विचलित होऊ देऊ नका. डोळ्यापुढे फक्त स्वामी आणि तुमच्या तोंडामध्ये फक्त स्वामींचं नाव. तुमचं मन विचलित होत असेल तर मोठ्याने म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी पाहतात कोण श्रद्धेने, कोण भक्तीने त्यांचं नाव घेतं, कोण त्यांना मनापासून आवाज देतं, हे सगळं स्वामी पाहतात. त्यामुळे श्रद्धेने सर्व काही करा. सेवा म्हणजे फक्त फूल वाहणे नाही किंवा करायची म्हणून देवाची पूजा करणे नाही, याला सेवा नाही म्हणता येत. त्यात तुमची भक्ती किती, देवावर विश्वास किती हे देखील महत्वाचं. कोणावर राग येत असेल तर रागावर संयम ठेवा. आपल्या घरात स्वामी आहेत ही एक खूप मोठी गोष्ट आहे.
त्यांचा आशीर्वाद कधीच कमी होऊ द्यायचा नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही मला किती वेळ दिला किंवा किती सेवा केली, यापेक्षा महत्वाचं तुम्ही निस्वार्थपणे किती सेवा केली हे आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींचं हे पारायण निस्वार्थपणे करा आणि मनापासून श्रद्धेने विश्वासाने करा. तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ.